कसे आहात सगळे? चहा पाणी झालं का? बरं, मला एक सांगा. सध्या आपल्या इन्स्पेक्टर मंजू मालिकेत जे काही रामायण चाललंय ते बघून तुमचं डोकं चक्रावून गेलंय की नाही? आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मला एक सांगा. तुम्हाला काय वाटतं? एक इन्स्पेक्टर जेव्हा आपल्या नव्याच्या जीवासाठी कायद्याची वर्दी बाजूला ठेवून रणरागिणी बनते तेव्हा नक्की काय होतं? जर तुम्हाला वाटत असेल की मंजू आर्यनसोबत लग्न करेल तर मित्रांनो, तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. पण एक छोटीशी अट आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ मधूनच सोडला तर तुम्हाला हे कधीच कळणार नाही की मंजूने आर्यनचा गेम नक्की कसा केला आणि सत्याची सुटका नेमकी कशी झाली. अर्धी माहिती ही नेहमीच धोक्याची असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी जो ट्विस्ट आहे ना, तो बघून तुम्हीही म्हणाल, वा, मंजू मॅडम, काय डोकं चालवलंय. आणि हो, अशाच धडाकेबाज अपडेट्ससाठी खाली दिलेलं लाल बटन दाबून आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका बरं का. तर झालं असो, त्या नराधम आर्यनला वाटलं की त्याने सत्याला किडनप केलंय, म्हणजे मंजू आता पूर्णपणे त्याच्या मुठीत आहे. तो लग्नाच्या मंडपात मोठ्या तोयात नवरदेव बनून बसला होता. पण त्याला काय माहीत, इकडे मंजूने असा काही मास्टर स्ट्रोक खेळलाय की आर्यनच्या पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील. इथे सगळ्यात आधी कौतुक करायला हवं ते आपल्या सवीचं. मित्रांनो, सवीने केवढं मोठं बलिदान दिलंय विचार करा. मंजूऐवजी ती स्वतः नवरी बनून मंडपात जाऊन बसली. पण हा प्लॅन नक्की कसा आखला गेला हे सांगण्याआधी, जर तुम्ही अजूनही आपल्या डिजिटल कुटुंबात सामील झाला नसाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला रोज असेच अपडेट्स मिळतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आर्यनला संशय आला नसेल का? तर तिथे डोकं चालवलं होतं आपल्या आत्याबाईंनी. आत्याबाई आधी आर्यनच्या बाजूने होत्या, पण आता त्या पूर्णपणे मंजू आणि सत्यजितच्याच बाजूने आहेत. आत्याबाईंनी काय शक्कल लढवली, तर मंजू आणि सवीची उंची आणि शरीरयष्टी जवळपास सारखीच आहे. त्यामुळे दोघींनी एकसारखीच साडी नेसली आणि चेहऱ्यावर लांबवर घुंगट घेतला. आत्याबाईंनी आर्यनला असं काही गंडवलं की त्याला सुरुवातीला शंकाच आली नाही. पण मंडपात सवीची जी अवस्था झाली असेल ना, त्याचा विचार करूनच अंगावर काटा येतोय. बिचारी काळजावर दगड ठेवून त्या दुष्ट आर्यन शेजारी बसली होती, फक्त आपल्या सत्याचा जीव वाचवण्यासाठी. पण खरी ॲक्शन तर दुसऱ्या बाजूला सुरू होती. तिकडे मंडपात लग्न सुरू असताना आपली मंजू पोहोचली थेट त्या गुंडांच्या अड्ड्यावर जिथे सत्याला डांबून ठेवलं होतं. मित्रांनो, तिथे जे दृश्य होतं ना, ते बघून माझं तर रक्त सरसरलं. त्या नीच गुंडांनी सत्याला ड्रग्सचे ओव्हरडोस दिले होते. त्यामुळे तो बिचारा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होता आणि तरीही ते गुंड त्याला अमानुषपणे मारत होते. विचार करा, एखादा माणूस स्वतःचा बचाव करू शकत नाहीये आणि त्याला असं मारणं, किती नीचपणा आहे हा. पण मग एंट्री झाली आपल्या इन्स्पेक्टर मंजूची. तिने जो ओरडा मारला, ए थांबा, लांब व्हा माझ्या सत्यापासून. तिने एकटीने त्या 5-6 गुंडांची अशी काही धुलाई केली ना, की थिएटरमध्ये जशा शिट्ट्या वाजतात तसं वाटलं मला. तिने त्या गुंडांना लोळवून लोळवून मारलं. सत्याला जेव्हा थोडी जाग आली तेव्हा त्यालाही विश्वास बसत नव्हता की आपली मंजू इतकी आक्रमक होऊ शकते. सत्या ओरडून म्हणतोय, वाघमारे मॅडम, सोडा मला, आज मी यांची चामडी सोलतो. पण मंजूने त्याला थांबवलं आणि म्हणाली, नाही सत्या, आजचा दिवस फक्त माझा आहे. आता पुन्हा वळूया लग्नाच्या मंडपाकडे. तिथे आर्यनचा संशय हळूहळू बळावत चालला होता. त्याला सारखं वाटत होतं की काहीतरी काळंबेरा आहे. तो सारखा म्हणत होता, वाघमारे मॅडम, चेहरा दाखवा, मला तुमचं रूप बघायचं आहे. आत्याबाईंनी खूप वेळ घराण्याची परंपरा सांगून त्याला थोपवून धरलं, पण आर्यनला काही राहवेना. त्याने अखेर ताकदीने नवरीचा पदर झटकला आणि समोर बघतो तर काय, समोर मंजू नाही तर सवी उभी होती. आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. ज्या मंजूवर तो हक्क गाजवू पाहत होता, तिने त्याला चक्क मामा बनवलं होतं. त्याचा इगो पार धुळीला मिळाला. तिथे सगळा गोंधळ उडाला. लोक विचारू लागले, सवी इथे कशी? आर्यनला कळलं की आपली पूर्ण फजिती झालीये आणि तो वेड्यासारखा ओरडत, लग्न मोडलं असं म्हणत तिथून बाहेर पडला. पण खरी मजा तर व्हिडिओच्या शेवटी आली, जेव्हा सत्या आणि मंजू गोडाऊनमधून बाहेर पडले. समोर आर्यन उभा होता, जणू काही शेवटची लढाई लढायला. दोघांमध्ये जोरदार फाईट झाली. पण शेवटी मंजूने आर्यनला दोरीने बांधलं आणि अख्ख्या गावात त्याचं तोंड काळं करून गाढवासारखं फिरवलं. गावोगावी अशा गुंडांची हीच लायकी असते
नाही का? मंजूने ओरडून सगळ्या जगाला सांगितलं की तिच्या सत्या सुखरूप आहे आणि या आर्यनचा खेळ आता कायमचा संपलाय. तर मंडळी, इन्स्पेक्टर मंजूचा हा अवतार तुम्हाला कसा वाटला? तिने आर्यनला दिलेली ही शिक्षा योग्य होती का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला खूप आवडेल. आणि हो, जाता जाता अशाच नवनवीन आणि हटके अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका धडाकेबाज व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या.